दोन दरवाजे उघडण्यात आलेत। वर्धा जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट आहे। लाल नाला, पोथरा नदी, वर्धा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय। शाळा आणि कॉलेजेसना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे आणि याच अनुषंगाने आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी एकनाथ चौधरी यांनी। वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या 48 तासापासून पावसाने रिपरिप सुरू केली होती, पण आता रात्रभरात मात्र पावसाने चांगला जोर पकडलेला आहे। हा मुसळधार पाऊस वर्धा जिल्ह्यात झालेला आहे आणि आता सध्या पाहू शकतो आपण मोठ्या प्रमाणात हा पाऊस जो आहे, हा पाऊस वाढल्यामुळे शाळा ज्या आहेत वर्धा जिल्ह्यातल्या या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली। शाळा ज्या सकाळीच मुलं जे शाळेत पोहोचले होते त्यांना आल्या पावली परतावं लागलं। याशिवाय वर्धा जिल्ह्यातल्या लाल नाला प्रकल्प जो आहे, जो हिंगणघाट आणि समुद्रपूरच्या मध्ये येतो, या लाल नाला प्रकल्पाचे दोन दरवाजे जे आहेत ते दोन दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। त्या ठिकाणी पाण्याचा जो विसर्ग आहे तो सुरू आहे। याशिवाय काही जे नदी नाले आहेत हे तुडुंब भरून वाहत आहे। हिंगणघाट तालुक्यातल्या यशोदा नदी जी आहे, या यशोदा नदीला मोठा पूर आला आणि सरूळ जो आहे या सरूळ भागामध्ये मोठ्या प्रमाणात पुलावरून पाणी वाहत असताना राडेगाव वर्धा हा जो मार्ग आहे हा मार्ग बंद करण्यात आलेला आहे। याशिवाय आलमडोह जे गाव आहे, या आलमडोह गावामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे, पाणी गावाला वेढल्यामुळे हे जे गाव आहे हे गाव सुद्धा धोक्याच्या पातळीत आलेलं आहे। नेमका हा जो पाऊस आहे, हा पाऊस असाच सतत सुरू झाला तर आणखी परिस्थिती जी आहे ती परिस्थिती भीषण होऊ शकते आणि जनजीवन जे आहे ते जनजीवन विस्कळीत होऊ शकतं। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, वर्धा। वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील आलमडोह या गावाला यशोदा नदीच्या पुराने वेढलाय। रस्ते जलमय झालेत, अनेक गावांचा संपर्क तुटलाय, अनेक हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे। आलमडोह गावाजवळून या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी एकनाथ चौधरी यांनी। वर्धेच्या हिंगणघाट तालुक्यात येणाऱ्या आलमडोह या गावाजवळ आपण आता आहोत आणि यशोदा नदीला पूर आल्यामुळे आलमडोह जे गाव आहे या गावालाच पाण्यानं वेढा घातलेला आहे। आपण या गावापासून 1 किलोमीटर अंतरावरती आहोत आणि हा जो रस्ता आहे आलमडोह या गावात जाणारा, हा रस्ताच आता बंद झालेला आहे। या गावाच्या अवतीभोवती असणारे जे रस्ते आहेत हे 2-3 रस्ते जे आहेत हे बंद असल्यामुळे आलमडोह गावाचा जो संपर्क आहे हा संपर्क तुटलेला आहे। या गावाच्या शेजारी आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं पाणी जे आहे हे पाणी साचलेलं आहे। या संपूर्ण परिसरामध्ये पाणीच पाणी अशी परिस्थिती आहे आणि या गावाची जर लोकसंख्या गृहीत धरली आपण तर ती 2 ते 2.5 हजार लोकसंख्या आहे। या 2 ते 2.5 हजार लोकसंख्येचं जे गाव आहे हे गाव सतत हे जे पाऊस येतो या पावसामुळे यशोदा नदीला पूर येतो आणि या पुरामुळे या गावाचा सतत संपर्क तुटतो अशी परिस्थिती आहे। गेल्या वर्षी सुद्धा हीच परिस्थिती होती, या वर्षी सुद्धा तीच परिस्थिती आहे। नेमका हा पाऊस जो आहे हा पाऊस 48 तासापासून पडतोय। रिपरिप पडणारा पाऊस आता मुसळधार पडायला लागलाय आणि हा पाऊस आता रात्रभरापासून मोठ्या प्रमाणात वाढला। यशोदा नदीला मोठा पूर आला। आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं जे पावसाचं पाणी आहे हे पावसाचं पाणी शेतामध्ये सुद्धा साचल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आपल्याला आणि हे असंच सुरू राहिलं तर या गावाचा संपर्क अधिक तुटेल आणि गाव जे आहे हे संपर्कात राहणार नाही अशी परिस्थिती आहे। प्रशासनाने सुद्धा अलर्ट जाहीर केलेला आहे आणि त्यानुसार प्रशासन सुद्धा सतर्क झालेलं आहे। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, आलमडोह, वर्धा। इथून 2 किलोमीटर अंतरावर अलमडोह हे गाव आहे आणि दरवर्षी अलमडोहचा संपर्क तुटला जातो। सरकारचं नाकर्तेपणामुळे हा संपर्क नेहमी तुटला जातो। नदीचे खोलीकरण असेल, नाल्यांचं खोलीकरण असेल, हे सरकारच्या वतीने कुठेतरी करण्यात येत नाही। आपण बघू शकता यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस न आल्याने सुरुवातीच्या काळामध्ये शेतात जे पेरलं होतं ते पूर्णपणे गेलं होतं आणि आता शेतात जास्त पाणी आल्यामुळे दुबार पेरणी आणि तिबार पेरणीचा वेळ शेतकऱ्यावर आलेला आहे। त्याच्यामुळे आम्हाला सरकारकडे एवढं मागणी आहे की या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करावा आणि तात्काळ शेतकऱ्यांना सरकारने मदत द्यावी। अलमडोह गावाची परिस्थिती अशी आहे की चारही भोवताल पाणी आहे, त्याच्यामुळे तिथपर्यंत जाऊ नाही शकत आणि बरेचसे पाणी गावाच्या आतमध्ये गेलेलं आहे। गावामधली आताची जी परिस्थिती आहे, ग्रामपंचायत अलमडोह ग्रामपंचायत पर्यंत पाणी आलेलं आहे। ते गाव कधीही पूर्ण गावात पाणी येऊ शकते आणि संपूर्ण शेत्या तर इकडल्या तुम्ही पाहतच आहे की पाण्याखाली गेलेल्या आहे। वर्ध्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार